मी महादेवाचा भक्त आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी नियमित जातो. मात्र मला बदनाम करण्यासाठी मारहाण करणाऱ्यांनी दारू पाजली. त्यानंतर मला बेदम मारहाण केली. दारू पाजून मला मारून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आता मला बदनाम करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करता, अशी प्रतिक्रिया चटके देऊन मारहाण केलेल्या बोराडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. काय सांगाल तुम्ही? तुमचे सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये आपण नशेमध्ये आहे असं दिसतंय त्या व्हिडिओमध्ये. काय सांगाल त्याबद्दल? सर त्यांनीच पाहिली सर तिथं. काय झालं नेमकं त्या दिवशी? त्यांनीच पाजून मला मारायचा प्रयत्न केलाय त्यांनी. सोनू दौडनी त्यांनीच म्हणजे हटकून पाजून हटकून मारायचा प्रयत्न प्लॅन इथं व्हिडिओ मध्ये बळजबरीच टाकू राहिले ते मला. त्यांनी शूटिंग करताना मारलं म्हणजे. महादेवाचे आपण नंदीच्या पिंडी नंदीजवळ सुद्धा गेले ते आपण दर्शन करताना ते व्हिडिओ आहे. काय नेमकं कारण आहे? त्यांनीच पाजून तमाशा करायला लागला आम्हाला. त्यांनीच पाजला होता फक्त म्हणे तमाशा. नेमकं काय घडलं त्या दिवशी? त्यांनी मारायचा प्लॅन होता मला. जीवी बोलता येत दादा म्हणजे हे पोटामुळे जास्त तकलीफ उरली. ते चटका असल्यामुळे बोलायला गेले तर ताण मारवलं. तुम्ही पहिल्या दिवसापासून यांच्या सोबत आहे, कशी प्रकृती आहे आणि सध्या त्यांच्यावर काही आरोप होत आहे, कसं होतं? आता काल काही सर्जरीज केल्या, म्हणजे कालच्यापेक्षा आज थोडंसं बरं आहे. घाटीमध्ये होतं त्याच्यापेक्षा तर आज कितीतरी, म्हणजे घाटीमध्ये असतं तर काही खरं नसतं. कालचं प्रकरण पहिल्या दिवशीपासून कैलास सुद्धा म्हणला की मला त्यांनी दारू पाजली होती. मी सुद्धा तेच म्हणतोय की त्या लोकांनी दारू पाजून हे ठरवून केलं सगळं. मुद्दा असा आहे की आता ते जे मंदिरातला व्हिडिओ दाखवतात, हा महादेवाचा भक्त आहे, सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी जातो. यानं जे कृत्य केलं त्याचं समर्थन आम्ही करत नाही. हा तिथं चुकला, यानं दारू पिऊन जायला नाही पाहिजे, गेल्यानंतर तिथं जे वागला याचं समर्थन होत नाही. मुद्दा असा आहे की आता हे जे लोक व्हिडिओ दाखवतात, ज्या ज्या लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला त्या लोकांनी याला त्या लोखंडी तप्त सळईचे घाव देतानाचा व्हिडिओ व्हायरल केला का? नाही. त्यावेळेस तुम्ही तुमच्या जातीचा होता म्हणून त्याची पाठराखण करत होते ना. आम्ही तर पहिल्या दिवशी पण म्हणत होतो, आम्हाला कोण प्रश्न त्यावेळेस नव्हता विचारला, आज विचारला. आम्ही त्या दिवशी म्हणतो की हा दारू पिलेला होता, याला पाजली होती दारू. मुद्दा असा आहे की त्या दिवशी तुम्ही याला पोलीसच्या ताब्यात का दिलं नाही? गावातल्या 4 जबाबदार लोकांना फोन करायचा, बोलवायचं, याला फटके द्यायचे ना. याला मारला असतं तर आम्ही काही म्हणलं नसतं. हा काय आमचा पाव नाही म्हणून आम्ही याचा, आमचा नातेवाईक आहे, आमचा समाजाचा आहे म्हणून आम्ही याची तारीफदारी करत नाहीये किंवा याची बाजू घेत नाहीये. याच्यासोबत प्रचंड अन्याय झाला म्हणून आम्ही याच्याविषयी बोलतोय. मग त्या दिवशी तुम्ही पोलीस स्टेशनला जायचं, गुन्हा दाखल करायचा. कायदा आहे ना, बाबासाहेबांनी कायदा चांगला बनवलाय, संविधान चांगलं आहे या देशातलं. याला कायद्याने शिक्षा केली असती. नाही कायद्याने शिक्षा, तुम्ही 2 फटके द्या. गावातल्या असतं, होतं ना, प्रत्येक गावात होतं. कोणी जर वाद करायला लागलं, चुकीचं काम करायला लागलं, बाप सुद्धा लेकराला मारतो ना. हे नालाय का तू असं वागला, बाप पण मारतो, आई पण मारते. मग तुम्ही पालक म्हणून मारायचं असतं, गाववाले म्हणून मारायचं असतं. तुम्हाला अशा पद्धतीनं त्या सगळ्या याला जनावराला कोणी करणार नाही, अशा पद्धतीने कुणी दिला अधिकार? म्हणजे तुम्ही त्या एक व्हिडिओ दाखवून तुम्ही त्या कृत्यांचं समर्थन करताय का? ज्या ज्या भावांनी, मी अजूनही म्हणतो की तुम्ही आता ते व्हिडिओ मोठ्या आवेशात व्हायरल करायला लागले. एक तरी व्हिडिओ तुम्ही जर जुना व्हायरल केला असेल याला त्या सळईनं चटके देतानाचा, मग म्हणून की तुम्ही खरे बोलताय. हा, तुम्ही गुन्हेगाराचं समर्थन करायला लागले, याचा अर्थ असा आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की याचा प्रकार आहे हा चुकीचा आहे. कायदा हातात घ्यायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? म्हणून ज्यांनी गुन्हा केलाय तो गुन्हा आहे, क्रूर आहे, अमानवीय आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. काय नाव? मी दीपक बोराडे.